जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई। आंतरराज्य दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद केली। 3 आरोपी अटकेत करत 18 दुचाकी जप्त करत 6,40,000चा मुद्देमाल हस्तगत। नंदुरबार, धुळे, गुजरात आणि मध्य प्रदेशातून दुचाकी चोरी केल्याची आरोपींची कबुली। वाढत्या दुचाकी चोरींना आळा घालण्यासाठी नंदुरबार पोलिसांची धाक कारवाई। नंदुरबार जिल्ह्यात वाढत चाललेल्या दुचाकी चोरीच्या घटनांवर अखेर नंदुरबार शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयित दुचाकी चालकांवर बारकाईने लक्ष ठेवले होते। त्याच दरम्यान एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आणखी 2 साथीदार असल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथून आणखी 2 आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीदरम्यान या आरोपींनी नंदुरबार, धुळे जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून अनेक ठिकाणांहून चोरीला गेलेल्या एकूण 18 मोटरसायकली जप्त केल्या असून सुमारे 6,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। फेब्रुवारी महिन्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे। पुढील तपासात आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून नंदुरबार शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे। तरी हस्तगत करण्यात आलेल्या मोटारसायकली नंदुरबार शहर पोलीस ठाणे आवारात असून कृपया सदर मोटारसायकलींचे मालकांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्याकडून करण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भटू धनगर, प्रशांत पाटील, पंकज महाले, विनोद जाधव, सुनील वाकडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढारकर, ललित गवळी, राहुल राठोड, विनोद महाजन, प्रवीण वसावे, विशाल मराठे, हरेश कोळी, विद्येश्वर बिरारी, नरेंद्र पाडवी, किरण मोरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी धनगर, निंबा वाघमोडे यांनी केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पोलीस अधीक्षक नंदुरबार 14 फेब्रुवारी रोजी एक इस्मानकडे त्यांच्या ताब्यातील असलेली जी मोटरसायकल होती त्याचे बाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे त्या गाडीचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र त्यांनी सादर नाही केले आणि संशयित वाटत असल्याने त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय कलम 124 अन्वय त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांची विचारपूस दरम्यान त्या गाडीचे संबंधित व्यवहाराबाबत कळाल्याने यामध्ये इतर 2 आरोपी यांना सिंदखेडा जिल्हा धुळे येथून निष्पन्न करून त्यांना विचारपूस केली असता त्यामधून ते एक मोठी चोरीची रॅकेट चालवत असल्याचे व एकंदरीत यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये आपण 18 मोटरसायकल रिकव्हर केलेले आहे। या मोटरसायकलपैकी काही मोटरसायकल नंदुरबार जिल्ह्याचे वासियांची आहे आणि त्यांचे गुन्हे जिल्ह्यामध्ये दाखल आहे, परंतु मोठ्या प्रमाणात यामध्ये इतर जिल्ह्याचे व परराज्य जे सुरत, गुजरात आणि मध्य प्रदेश इथली मोटरसायकल आहे। संबंधित सर्व जे काही पोलीस ठाणे आहे व ओनर्स आहे त्यांना संपर्क साधून या मोटरसायकल त्यांना परत करण्याची आणि याच्यामध्ये अजून काही मोटरसायकल निष्पन्न होईल व यामध्ये अजून गुन्हेगारांना अजून कोण मदत केली याबद्दल तपास सुरू आहे। आतापर्यंत 18 गाडी आपण जप्त केले, यामध्ये 10 पेक्षा जास्त गाडी परराज्याची आहे आणि या आरोपींना पहिल्यांदाच यांचा क्रिमिनल रेकॉर्ड समोर आलेला आहे। म्हणजे यापूर्वी यांचा कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल रेकॉर्ड नव्हता आणि यांना आपण डिटेक्ट करून आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। तर त्याच्यामध्ये विचारपूस दरम्यान असंच निष्पन्न झाले की यांची यापूर्वीचे जे काही गुन्हेगारीचा अभिलेख आहे तो निरंक आहे आणि आम्ही सर्व जे काही संबंधित युनिट्स आहेत त्यांना कळवले आहे की यांच्या बाबत जे काही कारवाई झालेली आहे व जे गाडी भेटलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी अधिक तपास करून यामध्ये जे काही पुढची योग्य कायदेशीर कारवाई आहे ते त्यांनी करावा।